गेली 2 दशकं आपण Google वापरतोय. काहीही अडलं की आपण म्हणतो जरा Google करून बघ. पण विचार करा, जर तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्हाला 10 वेगवेगळ्या वेबसाईट्स उघडाव्या लागल्या नाहीत आणि समोरून कोणीतरी अगदी हुशार माणसाने पूर्ण अभ्यास करून तुम्हाला उत्तर दिलं तर? खरंय, हेच काम करतंय परप्लेक्सिटी AI. हे Googleला खरंच टक्कर देऊ शकतं का? की ChatGPTपेक्षाही वेगळं कसं आहे? आणि तुमच्या रोजच्या कामामध्ये याचा फायदा नेमका कसा होईल? हे सगळं आपण आज या व्हिडिओमधून सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या या टेकचेक AI सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा या सिरीजचा खरं तर चौथा पार्ट आहे आणि यापूर्वीचे पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. कारण AI अगदी सोप्या पद्धतीने कसं वापरायचं हे अगदी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. परप्लेक्सिटी AI नक्की काय आहे या प्रश्नाने. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर परप्लेक्सिटी AI हे एक AI सर्च इंजिन आहे. आपण ChatGPT बघितलंय जे आपल्याशी गप्पा मारत अगदी गप्पा गोष्टी करत ते आपल्याला लिहून देतं. पण ChatGPTची एक मर्यादा आहे. त्याच्याकडे ना अनेकदा लेटेस्ट माहिती नसते. पण परप्लेक्सिटी हे इतर सगळ्या AI पेक्षा खूप वेगळं आहे. हे काय करतं तर जेव्हा तुम्ही त्याला एखादा प्रश्न विचारता तेव्हा ते एका क्षणामध्ये संपूर्ण इंटरनेट सर्च करतं. ताज्या बातम्या असतील, रिसर्च पेपर असतील, ब्लॉग्स असतील, सोशल मीडिया असेल, हे सगळं चाळून काढतं आणि त्या माहितीचा एक योग्य सारांश तयार करतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे उत्तर त्याने कुठून आणलं याच्या वेबसाईटच्या लिंक्स म्हणजे सोर्ससुद्धा आपल्याला उत्तराच्या वरती ते दिसतं. त्यामुळे माहितीची शहानिशा करणं आपल्याला अगदी सोपं जातं. आता तुमच्या मनात एक प्रश्न असा येईल की मग Google काय वाईट आहे? चला फरक समजून घेऊया. Googleवरती तुम्ही सर्च केलं की तुम्हाला Google हजारो लिंक्स देतं. मग त्यातून तुम्हाला योग्य माहिती शोधण्याचे कष्ट तुम्हाला करावे लागतात. यामध्ये खूप साऱ्या जाहिरातीसुद्धा बघायला लागतात. आता ChatGPTवर जर तुम्ही गेलात तर ते स्वतःहून उत्तर लिहितं, पण हे उत्तर खरं आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याच्याकडे कोणताही सोर्स ते तुम्हाला दाखवत नाही. अनेकदा काय होतं की जुनी माहितीच ते तुम्हाला तुमच्या समोर देतं. आता आपण बघूया की परप्लेक्सिटी नेमकं काय करतं. सोप्या भाषेत बोलायचं तर हे Googleसारखं सर्च करतं आणि ChatGPTसारखं उत्तर लिहितं. म्हणजे दोन्ही AIचा हा सुवर्णमध्य आहे. इथे तुम्हाला पॉपअप जाहिरातीची विशेष कटकट नसते आणि जी माहिती आहे ती अगदी लेटेस्ट असते. आता आपण हे बघूया की तुमच्यासाठी हे काम कसं करतं. विद्यार्थी आणि संशोधकांसाठी जर बघायचं झालं तर तुम्हाला एखाद्या विषयावरती प्रोजेक्ट बनवायचा असेल तर तुम्हाला मुद्देसूद माहिती आणि त्याचे संदर्भसुद्धा एकाच ठिकाणी देतं. संशोधक, अभ्यासक आणि लेखकांसाठी एखाद्या घटनेची बॅकग्राऊंड चेक जर करायची असेल तर हे सगळ्यात वेगवान टूल ठरू शकतं. ऑफिस कामासाठी जर तुम्ही याचा वापर करणार असाल तर तुम्हाला नवीन मार्केटबद्दल रिपोर्ट हवा असेल किंवा कॉम्पिटिटरचा डेटा तुम्हाला हवा असेल तर अगदी काही सेकंदात ते तुम्हाला रिझल्ट देतं. आपल्या दैनंदिन कामकाजात जर समजा तुम्हाला हे वापरायचं असेल, समजा पुण्याजवळ पावसाळ्यात फिरण्यासाठी किंवा थंडीत फिरण्यासाठी कोणती 5 बेस्ट ठिकाणं आहेत आणि तिथे जाण्याचा खर्च किती आहे, तर ते तुम्हाला अगदी पूर्ण तुमचा ट्रॅव्हल प्लॅन तयार करून देईल. याचं एक फ्री व्हर्जनसुद्धा आहे जे आपल्याला रोजच्या वापरासाठी पुरेसं आहे. पण जर तुम्हाला म्हणजे अगदी प्रगत AI मॉडेल जर वापरायचं असेल, अगदी लेटेस्ट वापरायचं असेल, सगळे फीचर्स तुम्हाला हवे असतील तर त्याचं प्रो व्हर्जन तुम्ही घेऊ शकता. पण सुरुवातीला मी म्हणतो की फ्री व्हर्जन वापरून बघा, त्याला काहीच हरकत नाही आहे. मित्रांनो, AI आपल्या आयुष्याचा भाग बनत चाललेला आहे. जे लोकं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकतील ते नक्कीच इतरांपेक्षा 2 नाही 4 पावलं पुढे राहतील. आता परप्लेक्सिटी AI हे तुमची विचार करण्याची आणि माहिती शोधण्याची पद्धत बदलू शकतं. तुम्हाला काय वाटतं AIमुळे खरंच म्हणजे Google जे आहे आपण मागची 20 वर्ष वापरतोय ते मागे पडेल की परप्लेक्सिटी सगळ्यात चांगलं असेल? तुम्ही वापरता का परप्लेक्सिटी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपल्या टेकचेक AI सिरीजच्या 5व्या पार्टमध्ये ज्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत ट्विटर जे आहे म्हणजे आत्ताचं X त्याचं ग्रोक AI नेमकं काय आहे. तोपर्यंत शिकत राहा, स्मार्ट बना आणि बघत राहा न्यूज 18 मराठी.